नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, कालपासून तर काय आपला व्हिडिओ येत नव्हता. मित्रांनो, तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळे आपला व्हिडिओ येत नव्हता मित्रांनो. तर गायत्रीला बोललो की शिरा बनव म्हटलं. ते गायत्री बघा आता शिरा बनवून देते म्हटलं. आपला गहूच्या पिठाचा शिरा बनवते मित्रांनो. ती एवढा काळा काळा का दिसतोय गायत्री? हां, तुला एक पोएम वाचून दाखवू का गायत्री, पहिल्या प्रेमाची? हां, ऐकशील का तू? म्हणजे ज्या मुलांना मुलगी सोडून गेलेली असते ते आठवणीमध्ये जगतात, ते मुलांसाठी पोएम वाचून दाखवू? हां, मी आता होतं कॉलेजमध्ये प्रेम होतं गायत्री, आता काय करणार, तेव्हापासून लिहून ठेवलेत. ऐकशील का तू? वाचू का मग? थांबा मित्रांनो, तुम्ही पण एक पोएम ऐकून जा. म्हणजे एखाद्या मुलाला जर ती मुलगी सोडून जाते तर त्याला कुठल्या प्रकारे जखम भेटते त्याच्यावरतीच मी कविता केलेली आहे. तर ती कविता अशी आहे मित्रांनो. गेलो हरून असंच तालांना, गाणे आता कठीण झाले. गेलो हरून असंच तालांना, गाणे आता कठीण झाले. तूच दिलेल्या शब्दांना सखे, सूर लावणे कठीण झाले. रसिकही गेले तुझ्या जाण्यानं, मैफिल आता ओसाड आहे. रसिकही गेले तुझ्या जाण्यानं, मैफिलही आता ओसाड आहे. चगळतो अजून मी त्या दुःखांना, अन घोरणे घशातून कठीण झाले. तुझ्या दुराव्याने सखे उगाच मी गाजून गेलो. तुझ्या दुराव्याने सखे उगाच मी गाजून गेलो. नावालाही फासला काळीमा, आणि बसणे माणसात कठीण झाले. वळूनही मागे न पाहिलेस तेव्हा काळीजही थरथरले. वळूनही मागे न पाहिलेस तेव्हा काळीजही थरथरले. आसवांचे फक्त थेंब गाडिले, आणि आता रडणेही कठीण झाले. आसवांचे फक्त थेंब गाडिले, आणि आता रडणे कठीण झाले. कशी वाटली गायत्री? जास्त नाही, 1 मिनिटाचीच होती. म्हणजे ज्या मुलांना आज प्रेम नाही भेटत मित्रांनो, म्हणजे आज ते दुःखामध्ये असतात की त्यांना पण वाटतं की आपल्याला आपलं पहिलं प्रेम भेटायला पाहिजे. पण तुम्हाला पण सगळ्यांनाच माहिती आहे की पहिलं प्रेम हे कुणालाच भेटत नाही मित्रांनो. पहिलं प्रेम म्हणजे काय? जेव्हा आपण कॉलेजमध्ये असतो, आपल्याला ज्या मुलीकडे आपण आकर्षित होतो ते मुलीचं प्रेम आपल्याला भेटत नाही मित्रांनो. आयुष्यभर ती मुलगी आपल्या आठवणीत राहते, बरोबर की नाही गायत्री? तुला तर नाही माहिती, तू नाही केलंय का प्रेम वगैरे? प्रेम नाही, आमचा अरेंज मॅरेज आहे मित्रांनो. प्रेम वगैरे नाही केलंय गायत्रीने. फक्त आज म्हणजे आज कॉलेजच्या आठवणींचं सहज एक बुक मी काढलं तर काही जुन्या आठवणी जागी झाल्यात. तर गायत्री तेच एका बुकमध्ये बऱ्याच पोएम लिहिल्या आहेत मित्रांनो मी. तर तेच म्हणजे प्रत्येक मुलाच्या आयुष्यामध्ये कसं गायत्री प्रेम नावाचं पान असतंच गायत्री. फक्त असं आहे, अरे माझ्यासारख्या नसतात गायत्री, पण सगळ्यांना एक आकर्षण असतं ना गायत्री, एक मुलीकडे पाहणं एक आकर्षण असतं ना. हा तेच म्हणजे बाकीच्यांना खरं प्रेम भेटत नाही गायत्री. म्हणून रात्र कसं आहे, दिवस तर निघून जातो पण रात्र निघत नाही, माहिती आहे का? रात्रमध्ये असं डोळ्यात नुसतं पाणी येत असतं, तिच्या आठवणी येत असतात कॉलेजच्या टायमाला, आत्ता नाही. अरे म्हणजे लग्न झाल्यावर नाही सांगत तुला, लग्नाच्या आधी सांगतोय. आता कुठे, आता रडायला कुठे टाइम आहे सांग ना मला. आता नाही अजिबात नाही. तुला तर माहिती आहे मी मोबाईल तुझ्याकडे टाकून जातो मला. आता काय नाही, प्रेम वगैरे काय नाही गायत्री. फक्त त्याच मित्रांना एक आठवण करून दिली की पहिलं प्रेम असतं ते विसरता येत नाही, आयुष्यभर विसरत नाही, ते तुम्हाला पण माहिती आहे. आत्यांना पण बोलून घेऊ शिरा खायला. आत्यांना पण पोयम तरी ऐकवली असते ना. तेच मित्रांनो बघा, आता जर जाऊ द्या, आता जे झाल्या त्या गोष्टी त्या विसरून जा. आता जर तुमचं लग्न वगैरे झालं असेल तर पहिलं प्रेम पण विसरून जा. आपला संसाराकडे लक्ष द्या, बायकोकडे लक्ष द्या, ते खूप महत्त्वाचं आहे. जाऊ द्या, आता पहिलं प्रेम भेटलं नाही त्याचा विचार करून वगैरे काहीच अर्थ नाही आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट मी 101% सांगतो मित्रांनो, तुमचं लग्न जरी झालं असेल ना, पण तुम्हाला पहिलं प्रेम कुठे ना कुठे भेटेल, म्हणजे भेटेल, नक्कीच भेटेल मित्रांनो. म्हणजे अरे मला भेटलं नाहीये. नाही अरे फक्त एक सांगतोय, एक माझ्या मनाच्या वगैरे काही नाही, मी फक्त एक सांगतोय. अरे तसं नाही गायत्री, आज म्हणजे आज तरुण पोर आहेत, त्यांचे म्हणणे कुठे नको. अरे बघ, श्रीकृष्ण भगवानने राधांनी पण प्रेम केलंच होतं, आज त्यांचं प्रेम सक्सेस झालं, ते आज पूर्ण जग प्रसिद्ध आहेत, ते आज देव आहेत आपल्यासाठी. तसे पण काय
बळजबरी हा? नाही नाही बळजबरी कशाला, तुला पण प्रेम करूनच आणलंय ना मी. नाही 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 नाही, नाही. माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम तुझे गायत्री. अय्यो बाप्पा, काय खोटं बोलताय. हा, मग एवढ्यात काय बोलले? कॉलेजमध्ये होतं. अरे कॉलेजमध्ये नव्हतं, पोएम सांगतोय तुला, पोएम सांगतोय. कॉलेजमध्ये होतं, खोटं नका बोलू. व्हिडिओमध्ये आहे, आवाज नाही कळणार. कॉलेजमध्ये प्रेम काय नव्हतं, तुला फक्त पोएम वाचून दाखवली. आणि ते जे आजची तरुण पिढी आहे माझ्यासारखी, जे आज कॉलेजमध्ये ज्यांचं ते प्रेम आहे, किंवा ज्यांचे जे 90च्या काळातले असतील, त्यांचं प्रेम झालेलं प्रेम होतं, त्याच्यानंतर त्यांनी लग्न वगैरे केलं पण त्यांना प्रेम वगैरे काही भेटला नाही. कारण की प्रत्येका पोराला बघ, म्हणजे प्रत्येकाचं नाही सांगत पण थोड्याफार पोरांनी ज्यांनी प्रेम केलं असेल त्यांना नाहीच भेटलंय. मग त्यांना शेवटी आठवण येतेच ना, बायको असली तरी शेवटी आठवण येतच असेल ना त्यांना. पण मित्रांनो तुम्हाला एकच सांगेल बघा, तुमचं लग्न जर झालेलं असेल ना तरी तुम्हाला कुठे ना कुठे ते प्रेम भेटेल. फक्त एवढे लांबूनच हाय बाय करून द्या, फक्त आठवण राहू द्या तिची. नाही घरी कशाला घेऊन या. नाही नाही घरी काही घेऊन येऊ नका. तसं काय नाही. नाही रे बाबा, आम्ही प्रेम वगैरे काही केलं नाही. काहीतरी सांगतो ना तुला, पहिलं प्रेम आणि शेवटचं प्रेम. जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत ना काहीतरी, तोपर्यंत माझं प्रेम नेहमी तुझ्यावरतीच राहील. तुझ्याशिवाय मी कुणावरतीच प्रेम करू शकत नाही. नाही झालंय अजिबात. संसार करायला लागेल. नाही संसार करायला लागेल ते बरोबर आहे, पण एवढं मला सांग. नाही आता रे, आता नाही तुला, आता म्हणून मी पोएम नाही वाचत मग सांगत होतो तुला. अरे माझं प्रेम वगैरे काय नव्हतं काहीतरी, माझं फक्त तुझ्यावरतीच प्रेम आहे. मी फक्त ते अरे तू आता लग्न करून आलीस आता, मग कॉलेजच्या टायमाला होतं नाही मी. अरे यार मित्रांचं सांगतोय मी. अरे काहीतरी तू ऐकून घ्यायचा ना, काही गोष्टी ऐकून घ्यायचा. आता बघ तुम्हाला रात्रीचं जेवण देणारच का नाही. अरे मी फक्त मित्रा घे बुक मध्ये सगळे पोएम लिहिलेत, घे हे बघ बुक मध्ये लिहिलेत सगळे, वाच. हेच म्हणायचंय, तुला जर बुक वाचायचं तर वाचू शकते तू, तुला वाचायचं तर. नाही अजिबात नाही. आता कसं प्रेम राहील, तू असं काय सांगते. लग्न झाल्यावर कोण प्रेम करेल घरातली. मग कॉलेजच्या टायमाला आता नाही आठवत मला, आता नाही आठवत केलंय की नाही केलंय. काजू बदाम खाऊन घेऊ. जाऊ दे, तुझं प्रेम होतं का. नाही ना, मग माझ्यावरती प्रेम करतेस ना तू. अरे बाबा मी तुला फक्त कविता वाचून दाखवली ना काय. हा म्हणजे कॉलेजच्या टायमात ते मैत्रिणी होत्यात काहीतरी. तुझे पहिलं प्रेम, हा चल दुसरं प्रेम आहे बस. मग आता काय तू आहे काय धोका दिला, धोका बिका काय नाही दिला. तुट गया तेरा दिल. ए बाबा तो शिरा खायचा आहे मला, तो शिरा गोड दाखव कसा बनवला. बापरे इथं गाणी म्हणायला लागली. काय नाही मित्रांनो, काय नाही, आपलं बघा पहिलं प्रेम वगैरे जाऊ द्या, ते आता झालं ते झालं. आता आज लग्न झालं असेल तर आपल्या बायकोकडे लक्ष द्या. बरोबर की नाही. ठीक आहे चला मित्रांनो, बाय बाय. अरे काय नाही ना, काय भेटले असेल प्रेम. आता प्रेम नाही तर कुठून भेटेल मला ती. नाही खरंच नव्हतं माझं, खरंच नाही का काहीतरी प्रेम. तू एवढं हे बघ, तुला एक शायरी मारून दाखवतो. आकाशातल्या तारांना तोडून मी तुझ्यासाठी वेणी तयार केली. आकाशातल्या तारांना तोडून मी तुझ्यासाठी वेणी तयार केली. देव पण विचारात पडला की कुठल्या प्रेमवेडाने तारे तोडून नेली. बस. अरे तुझं नाव म्हणजे आता शायरी आहे ना ती. हे बघ ही शायरी काय वाचून नाही बोललो मी, तोंडपाठ बोललोय. हा मग तुझं नाव नाही घेतलं. तुझं नाव कसं घेऊ मी. गायत्री, आकाशातल्या तारांना तोडून मी तुझ्यासाठी वेणी तयार केली. गायत्री, आकाशातल्या तारांना तोडून मी तुझ्यासाठी वेणी तयार केली. देव पण विचारात पडला की कुठल्या प्रेमवेडाने तारे तोडून नेली. हा तेच. चला मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. गायत्रीला फक्त पोएमच ऐकवली मी, ते पहिल्या प्रेमाचं ते वेगळंच कुठं तरी बोलायला लागले. ती प्रेम वगैरे हे ते असं तसं. मला फक्त आजच्या तरुण पिढींना जुन्या आठवणी एक जागरूक करून द्यायच्या होत्या मित्रांनो. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. अरे माझ्या
चल चालेल बाय बाय कर गायत्री बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता मित्रांनो माहित नाही मला आता व्हिडिओ संपल्यानंतर माझी काय हालत होणार आहे. चला काही हालत भेट नाही होणार, जे आहे तेच करा. जे तेज आहे ना पहिलंच प्रेम आहे ना तू. मी आहे हा. पण तुम्ही दुसऱ्यांदा प्रेम केलं. नाही दुसऱ्यांदा नाही पहिलंच प्रेम आहे. चल बाय बाय कर लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो. चला बाय बाय.